एवढं किती चालू का? हा व्हिडिओ यावर्षी सुरू लास्ट इयरचा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही वारकरी बांधवांसाठी काय सोय केली होती अन्नदानाची. चाल रे आमचे मित्र मुकेश आणि अभिषेक यावेळी आपण बघू शकतो पार्ले बिस्किटचे पुढे अनबॉक्सिंग करताना दिसत आहेत. सेपरेट करतायत सध्या. या फायनल इयरमध्ये आम्ही अशा प्रकारे पार्ले बिस्किटचे पुढे बॉक्समध्ये भरले होते. ते अनबॉक्सिंग केल्यानंतर थोड्या वेळाने बाहेर जाऊन त्याचं वितरण केलं होतं. बघू शकता कशा प्रकारे इथे बॉक्सेस आहे, त्यामध्ये पार्ले बिस्किट वेगळे पण 2 बॉक्सेस होते मोठे मोठे. क्वांटिटी भरपूर होती. बांधव इतकं असतात की ते संपायला काही टाईम लागत नाही. त्यासोबत बाटली देखील होती पाण्याची. ते बघू शकता आपण कसे सगळेजण तयारी लागलेली आहेत कामाला देण्यासाठी. अन्नदान करत आहेत सगळे. जो तो आपापले करून ट्राय करतो. A few moments later. वातावरण एकदम क्लाउडी होतं. पाऊस वगैरे थोडासा सुटणारा झाला होता. एकदम बेस्ट असं वातावरण बघू शकता आपण. थोडे थोडे बारीक होते. पाऊस पडण्याचे बारकीने फ्रेंड आहे आमचा. तो पण वेट करतो की त्याचे फ्रेंड येतील आणि ते पण बिस्किट पुढे वाटणार आहे. T20 बिस्किट पुढे त्यांनी आणण्यासाठी. असं म्हणतात की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं. ते खरं असते, त्यात काय खोटं नसतं. ते खरं असतं. अन्नदान खरंच चांगली पुण्याची गोष्ट आहे. नाहीतर मग तो प्रत्येकाने केलं पाहिजे अन्नदान. हा व्हिडिओ बनवण्याचा एवढंच उद्देश आहे की ह्यातून काय आम्हाला काही दाखवायचं नाही की आम्ही काय केलं लोकांसाठी काय नाही. त्यातून काही बोलून लोकांनी अशा प्रकारचं चांगलं कार्य केलं पाहिजे हाच उद्देश आहे व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा. हा एक पार्ट 1 असेल ह्या व्हिडिओचं. पार्ट 2मध्ये यावर्षी मी काय केलं वारकऱ्यांसाठी हे पण आम्ही दाखवणार आहोत. याच्यामध्ये हा एक लास्ट इयरचा व्हिडिओ 2023चा. ह्याच्यानंतर पार्ट 2 असेल 2024चा व्हिडिओ. त्यामध्ये पण आपण बघू काय काय केलं. डाकू कसं ओरडतं बा डाकू. हे बघा मगाशी तुम्हाला मी म्हणलं होतं ना, ते माझं फ्रेंड बाल्कनीत उभा राहिले. त्याची फ्रेंडची वाट बघत T20 बिस्किट पुढे ते आलेले आहेत. आपण बघू शकतो. आता ते पण त्यांच्या पतीने T20 बिस्किट पुड्यांचं वाटप करतील. चला मग भेटूया पुढल्या पार्टमध्ये. पार्ट 2मध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अँड प्रेस द बेल आयकॉन.